पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेय स्वामीने नमः। गुरुदेवांनी खऱ्या शिष्याचे वर्णन करताना सांगितले की खरा शिष्य कपट, दंभ आदीचा त्याग करून एकाग्र चित्तानं हरिगुरुचरणी एकरूप होतो. सद्गुरूंना सामान्य मानव रूपात न पाहता त्यांच्यातील गुरुतत्व ओळखून गुरु हा साक्षात परब्रह्म परमेश्वर आहे हे जाणतो. सत्य हेच सद्गुरूंचे नित्य रूप आहे हे ओळखून गुरुचरणाशीची अखंड सेवा करीत स्वतःच्या जन्म मरणाचे फेरे चुकून मोक्षाला प्राप्त करून घेतो. करवीर क्षेत्रामध्ये इचलकरंजी संस्थानातून श्रीपाद भट्ट नावाचे विद्वान ब्राह्मण अक्कलकोटला येऊन पोहोचले. स्नान संध्यादी नित्यकर्मे आटोपून ग्रंथाचं वाचन, मनन आणि पठण करणाऱ्या त्या ब्राह्मण सज्जनावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली. श्री स्वामी समर्थांनी त्यांना श्री क्षेत्र वाराणसी येथे 3 महिन्याचा मुक्काम करून परत अक्कलकोटी भेटावयास येण्याची सूचना केली. श्री काशी क्षेत्री गेलेल्या श्रीपाद भट्टांची तेथे विद्वानांनी फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे किंचितसे खट्ट झालेले श्रीपाद भट्ट मनातून निराश झाले. त्या अवस्थेत त्यांना श्री स्वामी काशी क्षेत्री आल्याचे समजले. श्री स्वामी समर्थांच्या आगमनाने काशी क्षेत्रातील प्रत्येकजण भारावून गेलेला होता. श्रीपाद भट्ट देखील त्यांच्या दर्शनासाठी पोचले. त्यांना पाहून स्वामी समर्थ उद्गारले, आम्ही तुमच्यासाठीच आलो आहोत. आज विद्वज्जन सभेमध्ये आपण जाऊन वेद मंत्रोच्चारण करावे. आम्ही आपल्या जवळ असू. श्री स्वामींच्या या आश्वासक वचनाने आनंदभरित झालेल्या श्रीपाद भट्टांनी त्या सभेमध्ये प्रवेश केला. स्पष्ट आणि खणखणीत आवाजात श्रीपाद भट्ट वेद मंत्र उच्चारू लागले. त्यांच्या अमोघ वाणीने सभा मंत्रमुग्ध झाली. ब्राह्मण वर्गाने श्रीपाद भट्टांना सन्मानित करून त्यांना उच्च अशा आसनावरती बसवले. त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला. अल्पावधीमध्येच स्वकर्तृत्व सिद्ध करून श्रीपाद भक्त अक्कलकोटास परतले. काशीचा वृत्तांत अक्कलकोटवासियांना कळताच सर्वजण आनंदित होऊन श्री स्वामींचा जय जयकार करू लागले. अक्कलकोटातील श्रीरामाच्या मंदिरामध्ये श्री स्वामी भक्त बाबा सबनीस नित्य नियमाने सद्ग्रंथाचे वाचन करीत असत. मात्र त्यांचे हे सदाचरण त्याच गावातील काशीनाथ म्हसवडे, बाबा फडणीस यांना मान्य नव्हते. ही मंडळी सतत सबनीस व पर्यायाने श्री स्वामी समर्थ महाराजांची थट्टा करीत असत. एकदा या कंपूने सबनीस बाबांची थट्टा आरंभली असता एकाएकी त्यांच्यातील एकाच्या पायाला भल्या मोठ्या सापाने विळखा घातला. हे पाहून सर्वांची पाचावर धारण बसली. अखेरीस हे श्री स्वामी समर्थांच्या निंदेचं फळ आहे याची जाणीव होताच सर्व मंडळी खजील होऊन श्री स्वामींच्या दर्शनासाठी धावली. तेव्हा श्री स्वामींनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. तशी पश्चातापदग्ध टवाळ मंडळी अखेर सन्मार्गाला लागली आणि परत कधीही स्वामी समर्थांची टिंगल-टवाळी त्यांनी केली नाही. याच अक्कलकोटामध्ये बंब गार्डन नावाचे एक वकील, सरकारी वकील, इंग्रज अधिकारी ते संस्थान चालवण्यासाठी, जतन करण्यासाठी
अक्कलकोटमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. गावाच्या बाहेर त्यांचा मुक्काम. सुंदर असं मोठं आरामासाठी त्यांना घर होतं. न्यायरीतीने लोकांच्या हितासाठी दक्ष असलेले बंब गार्डन हे सरकारी अधिकारी त्यांच्या पायाला एकदा गोमढसली चावली आणि मग खूप आपदा होऊ लागली आणि त्याच्यामुळे मध्ये उपाय म्हणून दंश झालेल्या ठिकाणी शस्त्रानं ते जे विष आहे ते विष बाहेर काढलं. त्याच्यामुळे पायामध्ये बूट घालता येईना. साहेबांच्या पायाचं साल्ट निघालं. पाया हा रक्ताळला गेला आणि त्याला माशा चिलट डसू लागली. औषधानं काही गुण येईना. दुःखप्रद असा बंब गार्डन साहेब झाले. बंब गार्डन साहेबांना दुःख होऊ लागलं. वेदना सोसवेनाशा झाल्या. आणि मग आता हे विष कशानं उतरलं जाईल. त्या दुसऱ्या दिवशी अकस्मातपणानं श्री स्वामी दत्तावधूत बंगल्याजवळच्या माळ रानामध्ये सहज येऊन बसले. बंब साहेबांचे जे सेवक होते ते सांगू लागले की स्वामी समर्थ सहज इथं आलेले आहेत. त्यावेळेला साहेब त्यांना म्हणू लागले की आपण गुरूंना विनंती करा. त्या बंब गार्डन साहेबाच्या ज्या सेवकांनी जाऊन स्वामी समर्थांना बोलावून आणलं. साहेबांनी स्वामी समर्थांचा आदर सत्कार केला. सद्गुरूंना वंदन केलं आणि मग साहेब म्हणू लागले, काय करू, वेदना सहन होईना आणि जखम बरी होईना. मग शीघ्र यती स्वामी समर्थांनी गणेश बागेमध्ये त्यावेळेला त्या दुःखाचा निवार होण्यासाठी पाचारण केलं. तिथले कारभारी नारायण वासुदेव ताबडतोब आले आणि मग साहेबाला त्या कारभारीने विचारलं, स्वामी समर्थांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे. त्यावेळेला साहेबांनी पायाचं दुःख बरं होईल ते केव्हा बरं होईल हे स्वामी समर्थांना विचारा असं सांगितलं. गुप्त रूपानं चोळाप्पांना हे सर्व कळवलं गेलं. साहेबांच्या दुःखासाठी स्वामी समर्थ यांना चोळाप्पाने विनंती करून विचारलं. 2 हात जोडून चोळाप्पा म्हणू लागलेला आहे, अहो समर्थ दयाब्धे मायबापा, साहेबाच्या वरती कृपा करा, त्रिविध तापाचा नाश करा. बंब गार्डन साहेब पायाच्या त्या जखमेनं त्रासले गेलेले आहेत. 3 वर्ष त्यांनी दुःख भोगलेलं आहे. पुष्कळ उपचार केले परंतु अद्याप गुण काही आलेला नाही. त्याच्यासाठी औषध आणि सोपं पथ्य सांगा, ज्या योगे करून स्वस्ती क्षेम होईल. तेव्हा समर्थ सांगू लागलेले आहेत, अभय देऊ लागलेले आहेत की लिंबाच्या झाडाचं जे लाल बुंद खोड आहे ते पाण्यात गाळून ते लावल्याच्या नंतर व्याधी संपली जाईल. क्षेमरूप असा आशीर्वाद दिला. लोकांनी ते ऐकलं, संतुष्ट झाले. लिंबाचं रक्त खोड आणून ते कारभारी गेले आणि साहेबांना सांगू लागले, हे औषध घ्यावं, पायास उघळून पाण्यात उघळून पायाला लावावं. आणि ते पाहून बंब गार्डन यांनी अवश्य म्हणून सांगितलं. महत्पुरुषाची सत्यवाणी जगाच्या कल्याणासाठी ती प्रचितीला येते आणि अघटित अशी करणे झाली. मग पाण्यात उगाळून तात्काळ 2-3 वेळा ते पायाला लावल्याबरोबर व्याधी दुःख तळमळ सगळं समूळ निघून गेलं. पाय लंगडलेला आखडलेला कोणत्याही उपचारानं बरा झाला नाही. 3 वर्षापेक्षा जास्त भोग त्या बंब साहेबांनी पायामुळं भोगला. एवढं महादुःख वाढलेलं पण 1 दिवसामध्ये नष्ट झालं. बंब साहेबांना आश्चर्य वाटलं, काय हे महत्कृत्य आहे, विलक्षण आहे
हे मानवी कृत्य नसून हे केवळ ईश्वर कृत्य आहे, हे सत्य आहे. जसा प्रकाश सर्व स्थळामध्ये सूर्य देतो, तशा पद्धतीनं सर्वांच्या वरती कृपा करणारे हे स्वामी समर्थ आहेत. असं म्हणून तेव्हापासून बंब साहेबांनी दत्तात्रय स्वामीपदी पूर्ण विश्वास ठेवला आणि दृढ अशी प्रेमाची भक्ती जडली, ज्याच्यामुळे त्यांना सर्व सुखाची प्राप्ती झाली. असे सहज पुष्कळ चमत्कार जनपद हितार्थ दत्तात्रेय ईश्वर दाखवू लागले आणि सद्धर्म जो आहे तो सुखाचा मार्ग पूर्ण अवतारी श्रीगुरूंनी दाखवला. अनंत लीला अगम्य अतर्क्य त्याचं वर्णन करणं सर्वथैव अशक्य आहे. आणि त्यांचं वर्णन करत असताना या त्रैलोक्यामध्ये वर्णन करण्याचं सामर्थ्य कुणाचं नाही. तथापि जेवढं बुद्धीला पेलल तेवढं वर्णन केलं गेलेलं आहे. द्विजनारायण वासुदेव सदाचरणी शुद्ध भक्तिभाव सत्य भाषण प्रिय सुशील स्वभाव यथा धर्मन्यायानं वर्तणारे सद्गृहस्थ साहेब बंब गार्डन न्यायरीतीने योग्य सज्जन निपक्षपणे अक्कलकोट संस्थान ज्यांनी जतन केलं, पुरुष प्रयत्नानं उत्तम फळ त्यांना प्राप्त झालं. जो परमानंद परमेश्वर निर्मळ त्याच्या कृपेनं मुक्याला सुद्धा वाचा फुटते. जो पांगळा आहे तो पर्वत चढून जातो. त्यांना चिरकाल वंदन असावं. परमेश्वर सामर्थ्यातिशय आहे, ज्याच्या कृपेनं मुकासुद्धा विद्वत्वर्य होतो. आणि तीच कथा आता निसंशय ऐका, ज्याच्यामुळं विधी लेख सुद्धा टळले जातात, फिरले जातात. मण्याबा नावाचा एक माणूस अतिशय गरीब अक्कलकोटमध्ये राहत होता. तो मुका होता. पुष्कळ लोक त्याला ओळखायचे, कारण सगळेजण म्हणायचे मुका मण्याबा. श्रीमद दत्तात्रय स्वामींचं दर्शन मण्याबा भक्ती श्रद्धेनं रोज येऊन घेत असे. पोटासाठी भिक्षा मागून दर्शनानं मन शुद्ध झालेलं श्री दत्तात्रय स्वामींच्या समोर टाळ्या वाजवून सुंदर असा नाचत असे. त्याच वेळेला जगदीश्वर स्वामींनी आज्ञा केली, ए मण्याबा, अरे भजन कर. मग तो मण्याबा खुणेनं विनवू लागलेला आहे, अहो त्रैलोक्यनाथा वाचा देवी. आणि मग स्वतःच्या हातानं तोंड उघडून दाखवू लागलेला आहे, मला बोलता येत नाही, मला वाचा नाही, मला शब्द फुटत नाहीत, असं खुणेनं दाखवू लागला. सर्वदा गुरुनामाचं सुखानं स्मरण घरावं एवढंच शब्द कारण आपण पूर्ण ब्रह्म साक्षात नारायण आहात, तर माझ्यावरती प्रसन्न व्हावं. मग मण्याला स्वामी समर्थ उपदेश करू लागले. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोध करतायत. योगीश्वर मुखानं गुरु मंत्रोपदेश होताच त्या मण्याबाला वाचा फुटली गेलेली आहे आणि तो सावकाश भजन करू लागला. त्याचं मुकत्व लयाला गेलं. असा चमत्कार अघटित घडलेला पाहून लोक आश्चर्ययुक्त झाले. म्हणू लागले, हे जगदीश्वर जगाच्या उद्धारासाठी अवतरलेले आहेत. यत कृपेनं मुक्याला वाचा प्राप्त झाली, पांगळा पर्वत चढून गेला. हे प्रत्यक्ष प्रमाण समर्थांचं प्रबल सहज अशी समर्थांनी लीला केली. हे स्वामीराज अक्कलकोट निवासी कोणाला उपदेश करतात. उघड असं समाधान या प्रसंगी झालेलं आहे. समर्थांचं सहज भाषण तोच दृढ असा बोध मंत्र उपदेश आहे आणि त्याच्यामध्ये महामंत्र महावाक्यार्थ ज्ञान जगाच्या उद्धारासाठी बोध करतात. आम्ही अज्ञानी मतिमंद जडमूड
पूर्ण ईश्वरत्व गूढ कसं समजावं आणि तेच कृपाब्धी परमहंस मानसारूढ दृढ उपदेश त्यांचा आम्हाला का न व्हावा, आम्ही का तिष्ठावं. तस्मात संशय कुतर्क याचा त्याग करून निर्भय वास्तविक मोक्षाचा अधिकारी व्हावं. उपदेशाने बोध रहस्य घ्यावं, ते परमार्थासाठी आणि प्रापंचिक ध्यासाला निरसण्यासाठी. आणि तेच खोटं असं प्रापंचिक सकळ भव भय जे आहे ते गुरुलीलामृत या कथेच्या श्रवणानं सबीज दग्ध होऊन जाईल. म्हणून श्री गुरुलीलामृत पान अवश्य करा, श्रवण करा, वाचन करा. स्वस्ती श्री गुरुलीलामृत श्रुती स्मृती पुराण नार्थमतीत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित अष्टविंशतितमो अध्याय गूढः इति श्री गुरुलीलामृते गुरुशिष्य संवादे अष्टाविंशतितमो अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.